सुरुवात अभि जोशी स्ट्राइक एंडवर आहे आणि नॉन स्ट्राइक एंडवर अनिकेत साळुंके. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाज कवलजीत सिंग रंधावा. पहिलाच बॉल ऑफ केलाय, हवाई फायर केला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑन रीजन मध्ये, वन बाउंस सीमारेषे पलीकडे. अभि जोशीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. जी गणेशजी नाईक साहेब यांच्यावर आधारित हे गीत आपण ऐकलं. नवी मुंबईला खऱ्या अर्थानं नाईक कुटुंबियांनी आकार दिला. नवी मुंबईला अगदी सक्षम, सुंदर, सुरक्षित आणि सुसज्ज बनवण्यासाठी या नाईक कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे. आज किंग मेकर म्हणून आदरणीय वनमंत्री फॉरेस्ट मिनिस्टर गणेशजी नाईक साहेब यांच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, स्ट्रॉंग अपील केली गेली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान सिंगल कंप्लीट केली गेली. विनोद भगत यांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपात. पहिला बॉल जर पाहिलं तर अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. लॉंग ऑन रीजन मध्ये चौकार लगवला, त्यानंतर गती कमी केली. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे, व्हरायटीज आहे. अगदी हार्ड लेनचे बॉल असेल, बाउन्सर चेंडू, यॉर्कर चेंडू, अनेक चेंडू त्याच्या भात्यामध्ये पाहायला मिळतील. हाकोटप्पाचा बॉल पंच केला जातोय. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू होईल फरार. रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. कडेवर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाते, पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग केली जाते. चांगलं क्रिकेट. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा इरादा स्पष्ट होता की आम्ही अटॅकिंग क्रिकेट खेळू, मोठा स्कोर उभा करू आणि प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न करू. त्याच इराद्याने हे दोन्ही बॅटर बॅटिंग करत असताना अकोटप्प्याचा बॉल अगदी हुक केला. बाउन्सर अनइव्हन बाउन्स पाहायला मिळतोय. दरम्यान सिंगल मिळते. बघा दोन्ही बॅटरने एक चौकार देखील लगवलेत, पण दोन्ही बॅटरने स्ट्राईक देखील रोटेट केले करताना दिसले. सेन्सिबल क्रिकेट देखील खेळलं जात आहे. टीमची धावसंख्या जर पाहिलं तर टीमचं धावसंख्या वाढवण्यामध्ये दोन्ही बॅटरचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. इथे चांगला बॉल पाहायला मिळते, पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. अशी गोलंदाजी करावी लागेल कवलजीत सिंग रंधावा. कधी वापसी करावी, कधी कमबॅक करावं, कधी पलटवार करावा हे चांगलं ठाऊक आहे. अनेक स्पर्धा गाजवल्या त्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, आपल्या फलंदाजीच्या जोरावर. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ओळख आहे कवलजीत सिंग रंधावा. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा लाजबाब चेंडू पाहायला मिळते, पण लाईन पाहावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. ऑफस्टंबर मारा ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. आज अनेकांचं स्वागत, अनेकांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झाला. त्या सगळ्यांचंच हार्दिक स्वागत आहे. सुयोग स्मृती चषक ही मानाची स्पर्धा मानली जाते. गेली 16 वर्ष दर्जेदार आयोजन कसं असावं याचं जिवंत उदाहरण आदरणीय शीतलताई श्रीपद बोईर यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा गेली अनेक वर्ष तुम्हा सर्वांच्याच पसंतीची स्पर्धा म्हणून गणली जाते. शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला तर बाउन्सर चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद 11 धावा. सुरुवात चांगली झाली, दमदार सुरुवात झाली. ऐरोली कोळीवाडा टीम बॅटिंग करत असताना मुंबई किंवा नवी मुंबई बाहेर अनेक स्पर्धा होतात. सँडी सर, अनेक आयोजक हे नेहमीच आपल्याला पुरुष मंडळी सातत्याने पाहायला मिळते. पण पहिली अशी स्पर्धा आहे जी महिला असून क्रिकेटवर असलेली रुची, क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि क्रिकेटला प्राधान्य देण्यासाठी
या महिलेने नेहमीच सहकार्य केले आणि नवी मुंबईमध्ये दर्जेदार स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. सॅल्यूट आहे अशा महिलेला, कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज शीतलताई यांचं नेहमीच योगदान राहिलंय. कारण की खास करून ज्या लॉकडाऊनमध्ये आपण जर पाहिलं तर शीतलताईंचं कार्य, ज्यावेळेस आपण घरातून बाहेर येत नव्हतो, ज्यावेळेस करोनापासून आपण बचावण्यासाठी आपण फक्त आपल्या घरामध्ये बंदिस्त होतो, त्यावेळेस 24 तास आणि 7ही दिवस या महिलेने आपल्या विभागाचं, आपल्या वॉर्डचं खऱ्या अर्थानं सेवा केली आणि रोजगार असेल किंवा ज्यांना अन्नधान्य नाही त्यांना अन्नधान्य पुरवण्याचं काम सातत्याने त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. फटका चांगला आहे, हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कवलजीत सिंग रंदाबाजी चूक करणार नाही. पहिला धक्का लागत असताना टीम ऐरोली गोलंदाज संघाला फलंदाज अनिकेत चव्हाण बॅक टू द टाकला मिळते विकेट. मग ज्या पद्धतीने उल्लेख केला होता की अनेकांना रोजगार नव्हतं, त्यांना रोजगार देण्याचं काम शीतलताईने केलं. अनेक जे रुग्ण होते त्यांना देखील हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स असेल किंवा त्यांच्या उपचाराचा खर्च, या सगळ्या गोष्टींची निगा राखल्या. त्यामुळेच आपल्या विभागामध्ये एक चांगलं नेतृत्व असणं गरजेचं आहे सँडी सर. म्हणूनच आज शीतलताई यांच्याकडे भावी नगरसेविका म्हणून पाहिलं जातं. आणि का न पाहूया, कारण की त्यांचं कार्य तितकं चांगलं आहे. आज प्रत्येकाच्या हाकेला हाक देणारी ही आमची सगळ्यांचीच रणरागिणी आज या विभागाला लाभले. त्याबद्दल या विभागाचं देखील फार मोठं भाग्य आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून गेली 16 वर्ष तुम्हा सर्वांच्याच पसंतीची स्पर्धा म्हणजे सुयोग स्मृती चषक 2025 चा थरार. पहिला गडी गारद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मनोज चव्हाण फलंदाजीसाठी आलाय. अजय टाक, इथे फटका चांगला आहे, नो लुक स्ट्रोक लगावला गेलाय, पण या फटक्यावर फक्त सिंगल मिळेल. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर क्रिकेट बदललंय, आधुनिक क्रिकेटचा जमाना आहे. या जमान्यामध्ये अनेक गोष्टी घडतात, अनेक स्ट्रोक पाहायला मिळतात, पण सध्याच्या घडीला चर्चेत आहे तो म्हणजे नो लुक स्ट्रोक. या स्ट्रोकवर फक्त सिंगल मिळाले, पण हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. एका धावांना टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 4 ओव्हरचा सामना असेल. दुसऱ्या फेरीचे सामने सुरुवात झाली आहे. पहिला सामना ऐरोली कोलीवाडा वर्सेस सामना आहे कोपरखेडे 11 कोपरखेडे. अनेकांची उपस्थिती, अनेकांचं सहकार्य, अनेकांच्या शुभाशीर्वाद या स्पर्धेसाठी लाभले. एका बहिणीने एका भावाला दिलेली त्याच्या वाढदिवसानिमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली. काल सुयोग दादा यांचा वाढदिवस आपण इथे साजरा केला. आज ते आपल्या सोबत नाहीये, पण त्यांची आठवण सदैव राहील. सुयोगदादांचं नाव आज घराघरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम कसं करावं यासाठी क्रिकेट हे माध्यम वापरलं गेलंय. आणि आज प्रत्येक घरामध्ये सुयोग दादांचं फोटो, त्यांची प्रतिमा आज यूट्यूबच्या माध्यमातून सातत्याने या क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला मॅच बॉल आलाय, मॅचच्या दिशेने जाऊया. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. एक गडी बाद 12 धावा. ऐरोली कोलीवाडा टीम बॅटिंग करत असताना सगळ्यांचं योगदान आहे. अजय टाक गोलंदाजीसाठी आलाय. ऑर्थोडॉक्स गोलंदाजी स्टाईल मध्ये गोलंदाजी करतोय. चांगला बॉल पडल्यानंतर चेंडूने गिरकी घेतली. कट्टर बॉलर आहे. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे, या गोलंदाजाकडे रिदम आहे. चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय. ऑफ कटर, लेग कटर या दोन्ही अस्त्र या गोलंदाजाकडे आहे. रॉंग वन, फ्लिपर वन असे देखील अस्त्र या गोलंदाजाकडे आहे. म्हणूनच एक परिपक्व गोलंदाज म्हणून नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोलंदाजीची ओळख आहे. या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना आतापर्यंत 3 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. एक गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. पापा प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलाय. अनिकेत मनोज चव्हाण फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. टप्प्याचा बॉल ऑन साइड ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे कवलजीत सिंग रंधावा. फक्त सिंगल मिळतीये. संत क्रिकेट म्हणावं लागेल. सुरुवात दमदार झाली होती. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते अभि जोशीच्या बॅटमधून, त्याचबरोबर अनिकेत चव्हाणच्या बॅटमधून. आणि आता मात्र कुठेतरी धावांवर लगाम लावण्याचं काम करत असताना अजय टाक लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना
स्टेअर केलाय, बॅकफुटला येऊन अगदी जागा बनवली. थ्रू द कव्हर चेंडू जातोय शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. आपल्याला पाहायला मिळते सिंगल. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. बघा कधी अटॅक करावा, कधी डिफेन्स खेळावा हे क्रिकेटरला माहिती असणं गरजेचं आहे. सध्याचा जर पाहिलं तर हावी होतोय गोलंदाज, त्यामुळेच आता रिस्क घेण्याचं काम केलं जात नाही. अबी जोशीच्या माध्यमातून सिंगल मिळते. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. गफलत होते गौरव बडदे कडून आणि अंपायरचा इशारा येतोय. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. अप्रतिम षटक पुन्हा एकदा पाहायला मिळते अजय टाकच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेस संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 15 धावा धावफलक लागले. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे त्यांच्या विरोधामध्ये सामना आपण पाहणार आहोत. जय गजानन कुक्षित हा संघ मैदानामध्ये खेळताना दिसेल. दोन्ही टीमचे कॅप्टन इन्व्हाइट केलं जाईल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस खेळणार आहोत. त्याच दरम्यान हरिभक्त परायण गणेश साळवी साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर मनोज साळवी साहेब उपस्थित आहेत. या दोघांचाही सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे आणि आपण करूया सन्मान अतिथी मान्यवरांचा. अतिथी देवो भव अशी परंपरा आहे महाराष्ट्राची. त्या परंपरेला जतन या मंचावर देखील केले जाते आणि या स्पर्धेच्या आयोजिका शीतलताई श्रीपद भोईर यांच्या शुभ हस्ते आदरणीय हरिभक्त परायण गणेश साळवी साहेबांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर केला जातोय. त्याचबरोबर मनोज साळवी साहेब उपस्थिती केलेले आहेत. त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. चला मनोज साळवी साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रणित म्हात्रे. पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. पुढचा सन्मान आपण पाहणार आहोत. या जुगावातील एक कलाकार कविवर्य आणि एक खूप चांगल्या वाणीचे असे गायक कमलाकर पाटील साहेबांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. खूप चांगली लेखणी देखील त्यांची आहे. असे अनेक पैलू कमलाकर पाटील यांचे सातत्याने आम्ही पाहिले. खास करून लॉकडाऊन कालावधीमध्ये देखील त्यांचे यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून अनेक व्हिडिओज आम्ही पाहिले. चांगल्या आवाजाचे एक कलाकार आहेत कमलाकर पाटील सर. आपलं सहर्ष स्वागत आहे. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंपायर विनोद भगत यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. आज झालेल्या सर्वात अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा घमासान. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. एलिव्हेशनची कमतरता जाणवतीये. विकेटचं पतन होत असताना अभि जोशीला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 लागतोय रोली कोलीवाडा संघाला. फलंदाज अभि जोशी बॅक टू द डगआउट. हिमांशू पाटील यांचं देखील आगमन झालंय. या स्पर्धेसाठी देखील भरपूर योगदान राहिलंय. अगदी काल देखील हिमांशू पाटील यांनी आम्हाला माहिती पुरवली की वयाच्या 16व्या वर्षी मी पहिल्यांदा क्रिकेट खेळलो या मैदानावर. ही स्पर्धा खेळू आणि आज या स्पर्धेला देखील 16 वर्ष कंप्लीट झालेत. म्हणजे हिमांशू पाटील यांचं वय सगळ्यांना कळलंय. वेलकम हिमांशू. आपलं देखील मनपूर्वक आभार आहे. समालोचकांचं सगळ्या शेड्यूल त्यांच्या माध्यमातून बनवलं जातं आणि क्रिकेटचे जाणकार आहेत. भरपूर योगदान या स्पर्धेसाठी राहिले. साजीजी भोईर असेल, त्याचबरोबर संजय भाऊ भोईर असेल, या सगळ्यांचंच योगदान राहिलंय. चला नवीन बॅटर कुणाल जोशी, बंटी जोशी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. एक विस्फोटक फलंदाज आहे. ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय. पहिला बॉल अकुटप्प्याचा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. कवलजीत सिंग 1 सेकंड 3rd अटॅम्प्ट मध्ये कॅच झाली आहे. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. कुणाल जोशीला तर तुम्ही जीवनदान द्याल आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये तर नक्कीच त्याचा भूदंड भरावा लागेल. फार कमी वेळा आपण इथे कवलजीतच्या हातातून झेल सुटताना पाहिलंय. पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. जे तुम्ही कधी आयुष्यात पाहिलं नाही ते देखील तुम्हाला क्रिकेट दाखवतो. म्हणूनच क्षणाक्षणाला बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि याच क्रिकेटचा घमासान या मैदानामध्ये रंगत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा. अकोटप्प्याचा बॉल अगदी पुल करण्याचा प्रयत्न केला होता. अनइव्हन बाउन्स झाला. बिट करून गेला बॅट्समनला. डॉट बॉलची सांगता होती. प्रणित म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर.
2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 30 येथे प्रगतीपत्र असताना इथे देखील खुलबट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. विनोद भगत हे अंपायरचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला अनेक नामांकित स्पर्धेमध्ये अंपायरच्या भूमिकेत आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. अगदी बदलापूरची जी डे नाईट स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये देखील तब्बल 6 दिवस डे नाईट अंपायरिंग करून तो पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी रुजू झालाय. बॅटने सिंगल मिळते. आणि पिंट्या कुंभार ज्या वेळेस या मैदानामध्ये स्पर्धा असतात त्या वेळेस अगदी 1 हँडेड या स्पर्धेला कव्हर करण्यासाठी अंपायरच्या भूमिकेमध्ये पिंट्या कुंभार याचा देखील महत्वाची भूमिका असते. षटक क्रमांक संपले गेले. 30 शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे, माफ करा. 1 चेंडूचा खेळ बाकी. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. त्याचबरोबर संदीप ठाकूर यांचं देखील आभार मानावं लागेल, जे कोपरी गावाकडून बिलॉंग करतात, क्रिकेटर देखील आहेत. भरपूर चांगली अंपायरिंग राहिले या तिन्ही अंपायरचं. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. आता चूक होणार नाही. खूप चांगला झेल झेलला जातोय. सुशांत लालाच्या माध्यमातून फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22 धावा दाखल करावं लागेल. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. चला नेक्स्ट मॅच च्या टॉस मॅच आदेश मात्रे या टेनिस बॉल क्रिकेटचा आणि नवी मुंबईचा वन ऑफ द फायनेस्ट डीजे मास्टर आदेश याचा देखील मंत्रमुग्ध करणारं संगीत तुम्ही ऐकताय. प्रेक्षक आणि समालोचक यांचा दुवा जर काय असेल तर ते आहे साऊंड सिस्टीम. कोणताही इव्हेंट तुम्हाला सक्सेसफुल करायचा आहे, जर तुम्हाला तो सक्सेसफुल आणि सगळ्यांनाच अगदी थिरकावला लागणारं संगीत तुम्हाला ऐकवायचं असेल तर त्यासाठी चांगला डीजे असणं गरजेचं आहे, साऊंड सिस्टीम असणं गरजेचं आहे. आणि आदेश ज्या वेळेस स्पर्धेसाठी असतो त्या वेळेस समालोचकच्या चेहऱ्यावर अगदी स्माइल येते. चला बॅक टू क्रिकेट. गोलंदाजी ट्रॅकवर अजिंक्य गजानन पाटील आलाय. शेवटचं षटक घेऊन येतोय. पहिला बॉल इथे मात्र ताकदीने मारण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग होऊ शकलं नाही, फक्त सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. धावा कुठेतरी रुसल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11 बिनगडी बाद अशी दमदार सुरुवात झाली होती. त्यानंतर अजय टाकचं षटक फक्त 4 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केले. आणि मागच्या षटकामध्ये पण पाहू शकाल 7 धावा आल्या. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, डायरेक्ट हिट केला जाईल की काय, आणि दरम्यान सिंगल मिळते. 1-1 धाव साठी प्रयत्न करावा लागतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अजिंक्य पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मागच्या मॅच मध्ये थोडासा खर्चिक ठरला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये आता कमबॅक करावा लागेल, टार्गेट छोटं ठेवावं लागेल, कारण की तितकीच ताकदवान गोलंदाजी आहे ऐरोली कोलिवाडा टीमकडे. टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाता, थोडासा कमकुवत आहे. 2 धावा कंप्लीट केले गेलेत. एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये जर मोठमोठे फटके येत नसेल तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. यस मयूर. त्याच दरम्यान आपण पाहू शकाल घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, सिंगल मिळते. तर अजिंक्य पाटील साठी पारितोषिक असेल, जर हॅट्रिक साधतोय
तर मयूर रानकर यांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. मयूर रानकर जे घणसोली गावाकडून बिलॉंग करतात आणि अजिंक्य पाटीलसाठी हे पारितोषिक आलाय. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. शेवटची अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला खेळ सुरू आहे. चांगलं कमबॅक, चांगली वापसी केली जाते कोपरखिंड 11 कोपरखिंड टीमच्या माध्यमातून. षटक क्रमांक अखेरचं इथे फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. मनोज चव्हाणच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग षटकार. अनिकेत चव्हाणच्या बॅट मधून षटकार आलाय. शेवटचा बॉल आहे. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगल मिळते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज बाद होते. अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34 आकड्यावर आणि 35 धावांचं टार्गेट उभं केलंय येणाऱ्या 24 बॉल मध्ये. बघूया या 35 धावा कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल कोपरखिंड 11 कोपरखिंड टीमच्या माध्यमातून आणि या धावांचा कशा पद्धतीने बचाव केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये पुन्हा एकदा येऊया. तोपर्यंत टॉस साठी मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय की टॉस साठी आपण प्लीज रिपोर्टिंग करा. धारावे टीम वर्सेस कुक्षेत असा सामना. जय गजानन कुक्षेत वर्सेस वाशी इंडियन मच्छिंद्र स्मृती धारावे टीम. नेक्स्ट मॅच. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे. ऐकूया एक मधुर गीत. मध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने केला गेला. आणखी यांची उपस्थिती देखील तितकीच प्रार्थनीय आहे स्पर्धेसाठी आणि या सगळ्याच अतिथी मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा या मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना मयुरेश म्हात्रे आणि त्याच्या समवेत जर पाहिलं तर गौरव बडदे दोन्ही इनफॉर्म खेळाडू आहेत. मयुरेश म्हात्रेचा विचार केला तर नुकताच तो नोकरीसाठी कार्यरत राहिलाय, त्यामुळेच पुरेसा वेळ क्रिकेटला देता येत नाही. मगाशी सँडी सरांनी जो उल्लेख केला होता की दिवस रात्र स्पर्धेमध्ये तो अवेलेबल असतो, पण डे स्पर्धेमध्ये फार कमी वेळा मयुरेशला आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली बॅटिंग मागच्या मॅचमध्ये अगदी सामना फसला होता त्यावेळेस धुव्वाधार बॅटिंग केली आपल्या टीमसाठी आणि आपल्या टीमला पहिला विजय मिळवून दिला. गौरव बडदेचा विचार केला तर एक टेक्निकल प्लेयर आहे आणि एक टायमिंगचा धनी असलेला खेळाडू मानला जातोय. फोकस आहे क्रिकेटसाठी, डेडिकेशन, क्रिकेटसाठी दिलेले योगदान आपण नेहमीच गौरव बडदेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे कोविडचा कालावधी होता ते 1 वर्ष क्रिकेटपासून आपण दूर गेलो होतो, पण या पठ्ठ्याने क्रिकेटला
क्रिकेटचा सराव कुठेही खंड पडून दिला नाही. 40+ मैदानावर अगदी बॉल मशीन घेऊन त्याने सराव केला नेटमध्ये आणि क्रिकेटच्या सीझनसाठी तो स्वतःला रेडी करत होता. क्रिकेटमध्ये फोकस आणि क्रिकेटमध्ये तुमची असलेली जिद्द हे दिसणं गरजेचं होतं आणि तेच अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळते. गौरव बडदेचा विचार केला तर TDPL स्पर्धेमध्ये आपल्या आयुष्यातली पहिली बाईक आपल्या नावी करणारा तो खेळाडू आहे. अनेक स्पर्धेमध्ये मालिकावीरचं पारितोषिक त्याला मिळालंय, पण TDPL ही स्पर्धा त्याच्यासाठी स्पेशल असेल आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर ॲज अ बाईक घेऊन तो देखील गौरवला गेला. गौरव बडदे मागच्या मॅचमध्ये अपयशी ठरला होता. टार्गेट इतकं मोठं नाही, पण जसजसा वेळ जातो तसतसा हे टार्गेट देखील तितकंच अवघड होतं, कारण की काल अनेक मॅचमध्ये शेवटच्या मॅचमध्ये 22, 23, 35 धावा देखील डिफेंड होताना पाहायला मिळाल्या. हे आहे क्रिकेट आणि जुगावच्या मैदानावर चाललेला क्रिकेटचा घमासान. 35 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय हरिओम यादव. या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या 23 तरार गोलंदाजाच्या यादीमध्ये या गोलंदाजाचं देखील नाव लागतं आणि या डे नाईट फॉर्मॅटमध्ये अगदी मध्यरात्रीमध्ये हा गोलंदाज तितकाच घातक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गौरव बडदे. सेकंडवर पहिलाच बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. लाजबाब चेंडू पाहायला मिळतोय. कॉट बिहाइंड. गौरव बडदेचा खेळ संपलाय. पहिला धक्का लागतोय कोपरखेड 11 कोपरखेड संघाला. गौरव बडदे या मॅच मध्ये देखील अपयशी ठरलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. चालत आमचे घणसोलीचे गणेश कोळी आणि राजा भोईर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच राजा भोईर. आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहताय त्याबद्दल आपला देखील मनपूर्वक आभार. पहिल्या विकेटचं पतन. काय गोलंदाजी. पहिल्या बॉलवर एक मोठा अडथळा दूर झालाय ऐरोली कोलीवाडा संघाचा. फलंदाज गौरव बडदे गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पहिल्याच बॉलवर तो बाद होताना दिसलाय. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. पहिल्याच बॉलवर कमबॅक करत असताना नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर झालाय कवलजीत सिंग रंधावा. 2 मॅच मध्ये अपयशी ठरलाय गौरव बडदे. आता टीम अडचणीमध्ये आहे. मी मगाशी म्हटलं होतं की रात्रीच्या वेळेमध्ये हरिओम यादव हा गोलंदाज फार घातक ठरेल. हा घातक गोलंदाजाने पहिल्याच बॉलवर शिकार केली गौरव बडदेची. दुसरा बॉलवर ऑन साइडला ताकदवान फटका. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळलाय. कवलजीत सिंग रंधावाच्या बॅट मधून आलाय. क्रॅकिंग झापूक झुपूक चौकार. अगदी पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त होत असताना देखील प्रेशर अजिबात घेतलं नाही. दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. कवलजीत सिंग रंधावा अष्टपैलू खेळाडू आहे. चला गोलंदाजी करत असताना साइड स्क्रीन जवळ जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय की साइड स्क्रीन सोडून तुम्ही कृपया आपण उभे राहा. प्रेक्षक तुम्ही फार महत्वाचे आहेत. यावेळी देखील स्क्वेअर कट केला जातोय. इथे मात्र सिंगल मिळते. राकेश रावत यांच्या वतीने जर कुठलाही बॅटर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवते, 3 बॉलमध्ये 3 चौकार लगवते, 3 बॉलमध्ये 3 षटकार जर लगवतोय तर 5000चा कॅश प्राइज दिला जाईल. राकेश रावत, सतीश रावत, राकेश रावत या 2 बंधूंनी देखील कोपरखेडे टीम साठी भरपूर योगदान दिलंय. इनसाइड आउट खेळलाय. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. सँडी गुप्ता कॅच ड्रॉप झाली आहे. कवलजीत सिंग रंधावाचा झेल सुटणं म्हणजे डोक्याची घंटा आहे. कॅचेस विन द मॅचेस. थ्रू द कव्हर चेंडू हवेत होता
झेल घेण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल की हा कॅच कसा ड्रॉप झालाय. मेगा स्क्रीनवर देखील आपण tenniscricket.in च्या माध्यमातून अगदी कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, 3-4 क्षेत्ररक्षक त्या बॉल खाली होते. सँडी गुप्ताने प्रयत्न केला होता पण कॅच झाली ड्रॉप. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. चांगली सुरुवात, जीवनदान मिळाले कवलजीत सिंग रंधावाला. फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक आहे, अगदी ताकदवर फटका लगवला जातोय. अलॉंग द कार्पेट सिंगल मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. पहिल्या विकेटचं पतन होत असताना 8 धावा धावफलक लागलीत. 35 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट जरी मोठं नसेल तरी देखील हे मॅच बनू शकते ऐरोली कोलवाडा टीमसाठी. सूर्यकांत मडवी बाला या टीमचा बॅकबोन आहे. ही मॅच खेळत नाहीये. आपल्या टीमसाठी ज्या ज्या वेळेस गरज असते त्या त्या वेळेस गोलंदाजी करतो, फलंदाजी करतो, ॲज अ कॅप्टन म्हणून खेळतो. फटका चांगला आहे ऑन साइडला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, गॅप मध्ये आहे, चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषा पार. फलंदाज मयुरेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. इन्व्हाइट करतोय सचिन नाईक आणि यस विनोद पाटील आमच्या सोबत आहेत, जय गजानन कुक्षे टीमचे कॅप्टन. चला सचिन नाईक. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. 12 लॉस ऑफ 1 विकेट, 12 धावा 1 गडी बाद. आता समीकरण जर पाहिलं तर 18 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. चला दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालेत. टॉस करण्यासाठी इन्व्हाइट केलं जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आदरणीय अविनाशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स दोन्ही टीमला, शुभेच्छा असतील. एक सामना जिंकलेत. वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी वर्सेस जय गजानन कुक्षित. तर नवीन गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक घेऊन येतोय मनोज चव्हाण. येस, रणजित पाटील यांच्या वतीने कोपरखेडणे टीमसाठी शुभेच्छा आल्या, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. आणि वाशी इंडियन मच्छिंद्र स्मृती धारावी टीमने टॉस जिंकला. सचिन लगेचच आपला निर्णय कळवा. 4 ओव्हरचा सामना असेल. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा बिनगडी बाद, 1 गडी बाद. उद्याचे सामने आपण पाहू शकाल. काही लॉट्स मध्ये बदल करण्यात आलाय, त्यामुळेच लॉट्स कशा पद्धतीने असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कालचा पहिला सामना हिरांशी 11 बामणडोंगरी वर्सेस स्मरणिका RCC पेठ असा सामना होता, पण तो सामना बदलला गेलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. 2 झेल आतापर्यंत कवलजीत सिंग रंधावाच्या माध्यमातून. स्वराज प्रल्हाद म्हात्रे यांच्या वतीने जर मयुरेश म्हात्रे लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवतो तर 3000चं कॅश प्राइज दिलं जाईल. अगदी दोस्ती आहे या दोन्ही खेळाडूंची. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑफ ड्राय केलाय, ऑन ड्राय केलाय, क्षेत्ररक्षक आहे, सिंगलच मिळते. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे गोलंदाज मनोज चव्हाणच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. बघा कालचा उद्याचा पहिला सामना बामणडोंगरी वर्सेस RCC पेठ होता, पण तो सामना बदलून आपण विहान प्रांश 11 तुर्बे वर्सेस श्रीकृष्ण देवा या टीमने उद्या 4 वाजता रिपोर्टिंग करायचे. 4:30 वाजता सामना सुरू होईल.
तर पहिला सामना होईल विहान प्रांश 11 तुर्बे वर्सेस श्रीकृष्ण दिवा. त्यानंतर दुसरा सामना गावदेवी ऐरोली वर्सेस गर्जना 11 कोपरखेणे. तिसरा सामना घणसोली 11 घणसोली वर्सेस सीवूड 11. आणि चौथा सामना जो उद्याच्या लॉट मध्ये पहिला सामना होता तो शेवटचा सामना होईल बामण डोंगरी वर्सेस RCC पेठ. असा सामना पाहायला मिळेल. चालू असलेला सामना देखील तितकाच इंटरेस्टिंग आहे. स्टेप आउट केला आहे, लॉंग ऑफ फ्री झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय सिंगल आणि एक धावाने टीमची धावसंख्या 17 या कड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 17 धावा धाव फलकर लागलेत. अजूनही जर पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता आहे. तेरा बॉल 18 धावा. तेरा चेंडू 18 धावा. हाको टप्प्याचा बॉल, पुलिसचा फटका आहे, एलिव्हेशन नाहीये, फलंदाजाला परतावा लागेल. खूप चांगला झेल हितेश खोटकरच्या माध्यमातून झेलला जातोय. मयुरेश म्हात्रेचा केस संपलाय. धक्का क्रमांक दुसरा लागतोय. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे ऐरोली कलियोडा टीमने. फलंदाज मयुरेश बॅक टू द डगआउट. त्यामुळे ही मॅच फिनिश कशी करावी यासाठी थोडीशी चर्चा केली जाते. चर्चा तर होणारच, ही मॅच इम्पॉर्टंट आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीसाठी गोलंदाज वापरला जातोय. राज हा गोलंदाज. पावसाळी स्पर्धेमध्ये देखील राजने चांगली गोलंदाजी केली होती. पण मला आठवते धारावीच्या अगेन्स्ट, याच राज्याच्या अगेन्स्ट भाविश नाईकने 5 बॉलमध्ये 5 षटकार लगवले होते आणि शेवटचा बॉल डिफेंड केला होता. त्या व्हिडिओची देखील चर्चा झाली होती. माझ्या इंस्टाग्राम पेजवर देखील तो व्हिडिओ आहे. कारण की हा स्पोर्ट्समनशिप आणि प्रतिस्पर्धी संघाला दिलेला सन्मान आणि खेळाडूला दिलेलं प्रोत्साहन याबद्दल सर्व स्तरावरून भाविश नाईक याचं कौतुक केलं होतं त्या व्हिडिओच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून. आज असे अनेक खेळाडू आहेत जे 5 बॉलमध्ये 5 षटकार लगवल्यानंतर 6वा बॉल डिफेंड करतात. असे अनेक चित्र पाहायला मिळतात. त्यातील एक व्हिडिओ एक व्हायरल झालं होतं. आपण धाराव्याच्याच मैदानावरती स्पर्धा रंगली होती. चला 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 18 धावांची आवश्यकता आहे. कवलजीत सिंग रंधावा. राज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक चांगलं हाताळावं लागेल ऐरोली टीमसाठी. एखादा मोठा फटका मारावा लागेल कोपरखेणे टीमसाठी. फटका जर पाहिला तर प्लेड ऑन इनसाइड एज. फलंदाज बाद होत असताना अगदी मोक्याच्या ठिकाणी कवलजीतचे विकेटचं पतन होतंय. मॅच मध्ये आता बवाल झालाय. म्हणूनच म्हटलं जातं की वो चाय क्या जिसमें उबाल ना हो, वो मॅच क्या जिसमें बवाल ना हो. या मॅच मध्ये बवाल झालाय आणि इथे कवलजीत सिंग रंधावाचे विकेटचं पतन होतंय. कहाणी में ट्विस्ट येताना दिसतोय. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायचे 18 धावांची आवश्यकता. स्मशान शांतता आपल्याला पाहायला मिळते कोपरखेणे 11 कोपरखेणे टीमच्या डगआउट मध्ये. बॅट्समन कुठला मैदानाच्या आतमध्ये जाईल तर प्रणित म्हात्रेला प्रमोट केलं गेलंय. 11 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. सुयोग स्मृती चषकाचं हे दमदार आयोजन, तुडुंब भरलेलं मैदान. काल जर पाहिलं तर हाऊसफुल पब्लिक पाहायला मिळाली. पण आज देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. उद्या या स्पर्धेचा मेघा डे आहे. या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना अगदी उभं राहायला जागा नसेल
इतके प्रेक्षक या मैदानामध्ये दाखल होईल. उद्याच्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता पहिला सामना खेळला जाईल. साई मल्हार टीम यांच्या वतीने जर प्रणितने 2 बॉलमध्ये 2 षटकार लगवले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रणित मात्रेकडे क्षमता आहे. मला आठवते धर्मवीर आनंदगी चषक अशाच मोक्याच्या ठिकाणी टीम फसली होती, गरज होती धावांची, त्यावेळेस प्रणित मात्रेची फटकेबाजी आम्ही पाहिली आहे. राजने पहिल्याच बॉलवर अडथळा दूर केलाय. कवलजीत सिंग रंधावा जो सेट झाला होता, आता मात्र 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 18 करायचे. पहिलाच बॉल लॉफ केलाय, चेंडू हवेत आहे, त्या खाली मनोज चव्हाण सेलिब्रेशन करत असताना लगातारच्या 2 बॉलवर 2 सफलता मिळते. राजने या मॅच मध्ये आपला राज दाखवलाय आणि या मॅच मध्ये पकड निर्माण करत असताना फलंदाज बाद. व्हॉट अ मॅच. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना एलिव्हेशनची कमतरता जाणवली. प्रणित म्हात्रे अगदी निराश मुद्रेने हलक्या पावलाने मैदानाच्या बाहेर जात असताना फलंदाज क्रमांक बाद होतोय 4था. प्रणित मात्रे बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, मिस्टर अनिकेत चव्हाण बाला. मोठी बॅटिंग लाईनअप आहे. कोपरखेडे 11 कोपरखेडे टीम कडे अजिंक्य पाटील असेल, सुशांत लाले आहे, हे बॅटर आहेत. या बॅटरकडे देखील क्षमता आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर जीवन गोपाळेकडे देखील क्षमता आहे. मोठे फटके मारण्यासाठी तो जाणला जातोय. अनिकेत चव्हाणने देखील अनेक वेळा असा कारनामा केलाय, पण इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे राज या गोलंदाजाने. हॅट्रिक बॉल असेल या स्पर्धेमध्ये, अजूनही हॅट्रिक झाली नाही, त्यामुळे हॅट्रिकची संधी असेल. हॅट्रिक बॉल फेस करत असताना अनिकेत चव्हाण या मॅच मध्ये 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. कोपरखेडे वर्सेस ऐरोली कोलीवाडा हा सामना मैदानामध्ये रंगत असताना या रंगतदार या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये हॅट्रिक बॉल. यावेळेस चांगला बॉल, प्लेन मिस, डॉट बॉलची सांगता होतीये. काय गोलंदाजी करतोय राजने. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे, प्रभावित केली आहे आणि या मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही टीमसाठी. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅच मध्ये वापसी येईल आणि ही वापसी करावी लागेल टीम कोपरखेड 11 कोपरखेड टीमला. 3 बॉल लगातार डॉट बॉल पाहायला मिळतील. 9 मध्ये करायचे 18. यावेळी देखील वेगवान चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. डगआउट मधून टाळ्यांचा गजर केला जातोय ऐरोली कोलीवाडा टीम कडून. अगदी सूर्यकांत मडवी बालाच्या चेहऱ्यावर स्माइल येत असताना त्यांच्या जडणघडणीमध्ये हे खेळाडू घडले गेले. आज टीम मध्ये खेळू शकले असते, पण आज टीमला खरंच गरज आहे ती गोलंदाज आपल्याकडे आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं, त्यामुळेच मी बसून आज नवीन खेळाडूंना संधी देऊया. हा जिगरबाज खेळाडू आहे, टीमसाठी योगदान देत असताना. पण या मॅच मध्ये राजने आपला बोलबाला दाखवलाय. लगातार 4 बॉल डॉट येत असताना निर्धाव षटक हाताळेल की काय त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. आता 8 बॉल आणि 8 मध्ये करायचे 18 धावा. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी, चेंज ऑफ पेस. अगदी बॅट्समन फक्त बॅट फिरवतोय आणि बॉलर आणि कीपरचा हा खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू असताना 5 बॉल लगातार डॉट बॉल पाहायला मिळते राजच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेटची प्राप्ती झाली आहे आणि शेवटच्या 3 बॉलमध्ये डॉट बॉलची सांगता होतीये. अप्रतिम गोलंदाजी. मॅच 12 बॉलमध्ये 18 धावांचं इक्वेशन होतं, आता 7 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 5 बॉलमध्ये एकही धाव आली नाही आणि 5 बॉलमध्ये 2 गडी गमावलेत कोपरखेड 11 कोपरखेड टीमच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आहे, हे निर्धाव षटक होईल की काय. शेवटचा बॉल, राज गोलंदाजी तयाकवर. इथे शेवटच्या बॉलवर पुलचा फटका पाहायला मिळते. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. अखेरच्या बॉलवर मिसफिल्डचा फटका लागतोय ऐरोली कोलीवाडा संघाला. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता.
6 बॉल 14 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच अजूनही संपली नाही. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट आणि हा क्रिकेटचा घमासान या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना दोन्ही संघ संघर्ष करत असताना दोन्ही संघ विजयासाठी आपले 100% देत असताना चला मॅच सुरू करा. गोलंदाजीसाठी कुठला गोलंदाज वापरावा यासाठी डगआउट मध्ये पाहिलं जाईल कारण की मास्टर माइंड सूर्यकांबडी वाला या डगआउट मध्ये आहे. त्याने इशारा दिला की गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजित सिंग हा गोलंदाज आलाय. तर अजित सिंग या गोलंदाजावर चेंडू सोपवला जातोय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. 6-14 असं इक्वेशन आहे. चांगला सामना मैदानामध्ये रंगत असताना या रंगतदार स्पर्धेमध्ये चांगला खेळ सुरू आहे. परिस्थिती आपण जर पाहिली तर सध्याच्या घडीला फार बिकट आहे. मॅच बनवू शकते. जीवन गोपाळेचा एखादा फटका आला तर नक्कीच मॅच मध्ये वापसी केली जाईल. 3-4 बॉल जर चांगले हाताळले निर्धाव आले तर ऐरोली कोलिवाडा संघ या मॅच मध्ये आपला विजय निश्चित करेल. हे दोन्ही बाजूने हा सामना झुकलेला दिसतोय. 6 बॉल 14 धावा. पहिलाच बॉल उडवलाय फेकून दिलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सोहम जोशीच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. फलंदाज जीवन गोपाळे बॅक टू द डगआउट. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर सामना मैदानामध्ये रंगत असताना पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. पहिल्याच बॉलवर येथे पकड निर्माण केली आहे. जीवन गोपाळेच्या विकेटचं पतन. सुपर मॅच. लाजबाब सामना मैदानामध्ये रंगत असताना ऐरोली कोलिवाडा संघ 35 धावांचा बचाव करत असताना काय गोलंदाजी करताना दिसतोय. चला सामना स्पीडअप करा. 5 बॉल 5 मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत पाटील लाल्या. आज जर सुशांत पाटीलचा विचार केला तर 32 शेळा परिसरातील एक नावाजलेला खेळाडू आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात सुशांत पाटील लाल्याने. आज लाल्याला आपलं काम करावं लागेल. एकदम कडक बॅटिंग करावी लागेल. 5 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. अजित सिंग पहिल्याच बॉलवर शिकार करतोय. जीवन गोपाळेसी बॉल सोडून दिलाय. अपस्टम्पचा मारा. व्हाईट बॉलचा इशारा. कहाणी मी पुन्हा एकदा 23. आता 5 बॉले 13 धावांची आवश्यकता. 5 चेंडूने 13 धावांची आवश्यकता. सुपर मॅच. सुपर डुपर स्पर्धा. सुपर डुपर आयोजन. सुपर डुपर मॅच आपल्याला पाहायला मिळते. या दुसऱ्या रजनीमध्ये चाललेला क्रिकेटचा हा रणसंग्राम. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्याखाली क्षेत्ररक्षक खूप चांगला झेलला जातोय. हरिओम यादवच्या माध्यमातून आणखीन एक विकेटचं पतन. लाल्याला देखील परतावं लागेल. आता इक्वेशन जर पाहिलं तर 4 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. काय मॅच फिरली. पहिल्या ओव्हरमध्ये हरिओम यादवच्या अगेन्स्ट अटॅक केला गेला होता. 12 धावा खर्च केल्या होत्या आणि अवघ्या 18 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता असताना मॅच कुठे फिरली तर मनोज चव्हाणचं षटक. त्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर राजचं षटक ज्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. हे आहे क्रिकेट. क्षणाक्षणाला बदलतं. त्याचं नाव आहे क्रिकेट. म्हणूनच आम्हा सर्वांचाच आणि सर्वांनाच वेळ लावणारा खेळ हा मैदानामध्ये रंगत असताना 4 बॉल आणि 4 मध्ये 13 करायची आहेत. पहिल्या बॉलवर विकेट. त्यानंतर व्हाईट बॉल आला. त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील आता पडल्यानंतर भरपूर बाहेर निघालाय. लाजबाब गोलंदाजी. सूर्यकांत मडवी बालाने जे डाव रचला होता डावपेच रचले होते डगआउट मध्ये राहून ते डावपेच मात्र आता खरे उतरत असताना 3 बॉल
13. आता 3-13 कुठल्या टीमचे लागतील याकडे पाहिलं जाईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. आता इक्वेशन आलाय 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 12 धावा. अगदी कोपरखेड्याचे समर्थक मात्र कोपरखेड्याचा रस्ता पकडत असताना पण मॅच अजून संपली नाही. या बॉलवर जर मोठा हिट आला ना तर नक्कीच मॅच तापेल आणि अजिंक्यकडे ती क्षमता आहे. आता डू और डाय करावं की मरावं अशा स्थितीमध्ये डू और डायच्या सिच्युएशन मध्ये 12 धावांची आवश्यकता. 2 बॉल 12 धावांची आवश्यकता. इथे देखील चांगला बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. एक्के दुक्के से काम नाही बनने वाला. आता गरज आहे 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. लफडा चषक ही स्पर्धा मला आठवते सँडी सर. या स्पर्धेच्या निमित्तानं एका चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना बेलापूर टीमने तो सामना गमावला होता आणि या 10 धावा एका बॉलवर झाला होता. पण या अखेरच्या बॉलवर विकेटचा प्राप्त होतीये आणि हा सामना ऐरोली कोलिवाडा टीमने आपल्या नावी केला. वेल प्लेड टीम ऐरोली कोलिवाडा आणि हार्ड लक कोपरखेडे 11 कोपरखेडे. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. चला जाऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असणार आहे. तर मॅन ऑफ द मॅच 2 दावेदार आहेत. खऱ्या अर्थानं अजितने चांगले षटक हाताळलं. 3 विकेट आपल्या नावी केले. राजने देखील 2 विकेट प्राप्त केलेत. 4 धावा खर्च केलेत. तर मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर या मॅचला कलाटणी आणणारे षटक ज्याने हाताळलं. जरूर 2 विकेट प्राप्त केले असेल पण या मॅचला कलाटणी दिली. राज ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राज प्लीज या. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर राज. या मॅच मध्ये इम्पॉर्टंट षटक करून फक्त 5 बॉल डॉट हाताळले आणि शेवटच्या बॉलवर मिसफिल्डचा चौकार आला आणि आपल्या टीमसाठी 2 गडी बाद केले. तर राज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल आणि ऐकूया मायक्रोफोनवर